कॅल्क्युलस. आता हा मॅथ्स मधला म्हणा किंवा फिजिक्स मधला हा अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट आहे. मी तुम्हाला आधी याच्या आधी सांगितलं होतं बघा की मॅथ इज नॉट अ सब्जेक्ट, मॅथमॅटिक्स इज नॉट अ सब्जेक्ट, बट असं म्हटलं जातं की मॅथमॅटिक्स इज अ टूल टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ फिजिक्स. मॅथमॅटिक्सला सब्जेक्ट असं न म्हणता मॅथमॅटिक्सला काय म्हटलं जातं की मॅथमॅटिक्स हे एक टूल आहे आणि त्याचा यूज काय आहे टू अंडरस्टँड. तुम्हाला फिजिक्सचे कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील ना तर त्याच्यासाठी कशाची गरज पडते आपल्याला, मॅथमॅटिक्सची. आता त्याच्यामध्ये पण कॅल्क्युलस हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता तुम्हाला एक सांगतो मी, समजा फिजिक्समध्ये किंवा इव्हन केमिस्ट्रीमध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या कुठल्याही गोष्टीचा स्टडी करायचा असतो तेव्हा तिथे आपण ऍट अ टाइम किती गोष्टी घेतो, 2. आणि समजा तर फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपण असं म्हणूयात की मला समजा एक गॅस घेतलाय मी एखाद्या वेसलमध्ये आणि त्याचा आपल्याला 2 क्वांटिटीज फोकस केल्या. पहिली क्वांटिटी घेतली प्रेशर आणि सेकंड क्वांटिटी घेतली व्हॉल्यूम. आता मला हे चेक करायचे की बाबा प्रेशर आणि व्हॉल्यूम त्या गॅसचे एकमेकांवर डिपेंड आहेत का नाही. मग कसं चेक केलं जाईल, तर पहिल्यांदा मी काय करेल बाबा त्या गॅसचं प्रेशर चेंज करेल आणि समजा प्रेशर चेंज केल्यानंतर व्हॉल्यूम सुद्धा चेंज झालं तर आपण काय म्हणणार की ते दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहेत. किंवा तुम्हाला आठवत असेल बघा, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये डायमेन्शनचे ऍप्लिकेशन जेव्हा बघितले होतं त्यामध्ये डायमेन्शनचं सेकंड ऍप्लिकेशन जे होतं ना, ज्याच्यामध्ये आपण रिलेटेड क्वांटिटीज मधलं इक्वेशन बनवलं होतं, काढलं होतं आपण. त्याच्यात एक क्वेश्चन घेतला होता आपण सिंपल पेंडुलमचा, की समजा आपण एक सिंपल पेंडुलम घेतला, म्हणजे एक दोरी घेतली, त्याला एक छोटा बॉब अटॅच केला स्पियर आणि त्याला असं आपण इकडे घेतलं आणि सोडून दिलं तर तो बॉब असा ऑसिलेट होईल. त्या अरेंजमेंटला म्हणायचं सिंपल पेंडुलम. आता समजा आपल्याला चेक करायचंय की बाबा तो जो बॉब आहे किंवा ते जे ऑसिलेशन्स आहेत त्याचा समजा मला पिरियॉडिक टाइम मोजायचा आहे. काय मोजायचं आहे मला, पिरियॉडिक टाइम. पिरियॉडिक टाइम म्हणजे काय, तर त्याच्या एक राऊंडला किती वेळ लागतो. आता मला समजा वाटलं की बाबा त्याचा पिरियॉडिक टाइम मासवर डिपेंड आहे. कशाचं मास, त्या बॉबचं. तर आपण चेक करणार, कसं चेक करणार, आधी समजा मी एक छोटं 1 ग्रॅम मास असलेला बॉब लावला आणि त्याला मी सोडून दिलं आणि टाइम कॅल्क्युलेट केला मी किती आला तो. पुन्हा मी मास बदललं, पुन्हा आपण टाइम कॅल्क्युलेट करणार. समजा टाइम बदलला तर आपण काय म्हणणार की मास हे किंवा मास आणि टाइम दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहेत. समजा मास बदलून पण टाइम नाही बदलला तर आपण काय म्हणणार, मास इज और टाइम इज इंडिपेंडंट ऑन मास, किंवा मासचा टाइम वरती कुठलाही इफेक्ट होत नाही. थोडक्यामध्ये फिजिक्स मध्ये म्हणा तुम्हाला 2 क्वांटिटीज आहेत ना, ह्याचा स्टडी करायचा असेल तर तुम्हाला बघावं लागेल की एक क्वांटिटी बदलली तर सेकंड बदलते का नाही. आता समजा आपण असं म्हणू की एक क्वांटिटी बदलली तर दुसरी पण क्वांटिटी बदलते. एक क्वांटिटी बदलली की सेकंड सुद्धा काय होतीये, बदलते. समजा फॉर एक्झाम्पल आपण त्या क्वांटिटीज घेऊया एक्स आणि वाय. समजा मी असं म्हणते की एक्स बदलला की वाय सुद्धा बदलतो. याचं मिनिंग काय, दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहेत. आता ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटी काय होऊ शकते बघा, समजा मी एक्स ची व्हॅल्यू काय केली, वाढवली, तर वायच्या व्हॅल्यू मध्ये पॉसिबिलिटी काय असू शकते, वायची व्हॅल्यू एकतर वाढू पण शकते किंवा कमी. हे 2च पॉसिबिलिटी आहेत ना. समजा मी एक्स ची व्हॅल्यू वाढवली तर वायची व्हॅल्यू एकतर वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. जर एक व्हॅल्यू वाढवली आणि दुसरी पण वाढतीये तर त्याला आपण म्हणतो डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि समजा एक व्हॅल्यू वाढवली आणि सेकंड व्हॅल्यू कमी झाली त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणतो. आणि जेव्हा मग हा स्टडी केला जायचा आधी तेव्हा त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागायची ग्राफ. काय काढावा लागायचा, ग्राफ काढावा लागायचा. समजा मला ग्राफ काढायचा आहे 2 क्वांटिटीजचा. समजा मी अगेन 2 क्वांटिटी, समजा मी एक्स आणि वाय घेतल्या. बघा इकडे मी एक्स ऍक्सिसला एक्स क्वांटिटी घेऊया आणि वाय ऍक्सिसला काय घेतली, मी वाय क्वांटिटी घेतली. आता इथं आपण म्हणताना असं म्हणूयात की वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे काय, वाय हा कोणावरती डिपेंड आहे, एक्स वरती डिपेंड आहे. एक्स ची व्हॅल्यू बदलली की वाय ची व्हॅल्यू बदलणार. मग इथं वाय ला इक्वल टू मी काय लिहिलं बघा, एफ ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू काय लिहिलं, एफ ऑफ एक्स. याला वाचायचं कसं, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. समजा मी आधी एक्स ची व्हॅल्यू, इथे आपण व्हॅल्यू घेऊ शकतो ना. समजा मी एक्स ची व्हॅल्यू पहिल्यांदा 0 असेल, मग समजा एक्स ची व्हॅल्यू मी 1 घेतली तर आपण चेक करणार वाय ची व्हॅल्यू किती येते. मग समजा एक्स ची व्हॅल्यू 1 घेतली, वाय ची व्हॅल्यू समजा इथं 2 आली तर आपण हा असा पॉईंट मार्क करू शकतो, हो का नाही. पुढे समजा मी अजून एक्स ची व्हॅल्यू बदलली, वाय ची व्हॅल्यू अजून बदलेल, तुम्हाला अजून एक पॉईंट मार्क करता येईल. येस और नो, असे आपल्याला पॉईंट मार्क करता येतील.
जे की तुम्ही स्कूलिंग मध्ये बघा कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये केलं होतं की तुम्हाला पॉइंट्स दिलेले असायचे आणि तुम्ही त्या ग्राफ पेपरवर काय करायचं प्लॉट. आता हे असे पॉइंट्स आहेत. पुढची स्टेप काय करतो आपण, या पॉइंटना काय करतो आपण जॉईन करतो. पॉइंटला जॉईन केल्यानंतर पॉसिबिलिटी काय असू शकते, एक तर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळेल किंवा रॅन्डम लाईन मिळेल, तुम्हाला कर्व मिळेल. तुम्हाला पॉसिबिलिटी काय असू शकते ग्राफची, एक तर ग्राफ मध्ये तुम्हाला कशी लाईन मिळू शकते, स्ट्रेट लाईन मिळेल लाईक दिस. किंवा सेकंड पॉसिबिलिटी असेल की तुम्हाला लाईन ही कशी मिळाली, अशी कर्व मिळाली लाईन. कशी मिळाली लाईन तुम्हाला, कर्व. दोन पॉसिबिलिटी आहेत. याच्यापेक्षा तिसरी पॉसिबिलिटी असेल का रे, नाही. आता पुढचा पॉइंट लक्षात ठेवायचा की हा जो काही ग्राफ येणार आहे किंवा ग्राफचा यूज काय असतो. लक्षात ठेवा, ग्राफवरून आपण दोन क्वांटिटी शोधतो. ग्राफवरून आपण पहिली क्वांटिटी कुठली शोधायची, स्लोप काढू शकतो आपण ग्राफचा. काय काढू शकतो, स्लोप. तुम्ही 10वीला बघा स्लोपचा फॉर्म्युला यूज केला होता, y2 - y1 अपॉन x2 - x1 किंवा स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे ग्राफवरून आपण पहिली गोष्ट काय काढू शकतो, स्लोप. तुम्हाला दिलेल्या ग्राफचा काय काढता येईल, स्लोप काढता येईल. आणि सेकंड गोष्ट असते ग्राफचा यूज असतो तो तुम्ही काय शोधू शकता ग्राफवरून, एरिया अंडर कर्व. म्हणजे ग्राफ दिलेला जो काही ग्राफ असेल त्याच्या अंडरचा काय काढू शकता आपण, एरिया. स्ट्रेट लाईन असेल तर या दोन्ही गोष्टी आपण आरामात काढू शकतो, इझिली काढू शकतो. लक्षात घ्या, स्ट्रेट लाईन असेल तर स्ट्रेट लाईनचा स्लोप काय असतो रे, फिक्स, तो बदलत नाही. म्हणजे मी याचा स्लोप आपण आरामात काढू शकतो. याचा स्लोप तुम्हाला इथे हे पॉइंट माहित असतील, तुम्हाला स्लोप काढण्यासाठी कुठलेही दोन पॉइंट तुम्हाला सफिशियंट आहेत. तुम्हाला दोन पॉइंट मिळाले की तुम्ही इथं स्लोपचा फॉर्म्युला ठेवणार, y2 - y1 अपॉन x2 - x1. फॉर्म्युला पुट करणार, तुम्हाला काय मिळेल, त्याचं स्लोप मिळेल. क्लिअर आहे, स्लोप तुम्हाला आरामात काढता येईल. किंवा तुमच्यापैकी समजा एखादा हा अँगल मोजू शकतो. अँगल लक्षात ठेवा, स्लोप काढताना अँगल ऑलवेज कुठल्या ऍक्सिस सोबत घ्यायचा, एक्स म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत घ्यायचा. मग स्लोपचा पहिला फॉर्म्युला आहे स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा. तुम्ही इथं थिटा काउंट केलं, पुट करा. समजा थिटाची व्हॅल्यू 30 आली तर टॅन 30 होईल. थिटाची व्हॅल्यू 45 आली तर टॅन 45 होईल, त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज. किंवा सेकंड ऑप्शन असेल की तुम्हाला इथं दोन पॉईंट माहिती दिलेले, दोन पॉईंट दिलेत. समजा इथे मला पहिला पॉईंट आहे x1 y1 आणि हा सेकंड पॉईंट घेतला आपण काय x2 y2. स्लोप काढणं सोपं आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1. तुम्ही याच्यावर आरामात स्लोप काढू शकता. म्हणजे स्ट्रेट लाईनच्या केसमध्ये स्लोप तुम्ही इझिली फाइंड करू शकता. आता सेकंड पार्ट काय आहे आपला, एरिया अंडर कर्व. आता हा कर्व आहे आपला, हा वाला. मी हा पॉइंट इथे कट करतो. आता हा कर्व आहे, समजा हा अँगल कट केला. आता आपलं टार्गेट आहे, आपल्याला एरिया अंडर कर्व काढायचा. एरिया अंडर कर्व कसा घ्यायचा, हा ग्राफ आहे आपला, हा त्याचा एंड पॉइंट आहे. तर मी एंड पॉइंटहून एक लाईन कुठं काढणार, परपेंडिक्युलर लाईन काढायची कुठं, एक्स ऍक्सिसला. या ग्राफचा हा वाला जो खालचा हा दिसतोय ना, हा वाला पार्ट, हा जो पार्ट असेल हा तुमचा पार्ट कुठला झाला, एरिया अंडर कर्व. बर, मग तुम्ही आता इथं हा एरिया इझिली काढू शकता का नाही. कुठला शेप आहे तो, ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया हा बेस इंटू हाईट. तुम्हाला इझी वे मध्ये तुम्हाला काय मिळेल, एरिया अंडर कर्व मिळणार. कुठला का शेप असू द्या, स्ट्रेट लाईन जर ग्राफ असेल तर तुम्हाला आरामात त्याचा काय काढता येईल, एरिया काढता येईल. म्हणजे दोन क्वांटिटीचं रिलेशन मध्ये ग्राफ जर स्ट्रेट लाईन येत असेल तर तुम्ही या दोन्ही व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करू शकता. मग आधी प्रॉब्लेम इथं नसायचा, ग्राफ स्ट्रेट लाईन आला ना की स्लोप पण इझिली काढता यायचा आणि एरिया अंडर कर्व पण इझिली काढता यायचा. प्रॉब्लेम यायचा कुठे, जेव्हा दोन क्वांटिटीच्या रिलेशन मधला ग्राफ हा कशी लाईन असेल, एक कर्व लाईन असेल, तेव्हा इथं प्रॉब्लेम यायचा. प्रॉब्लेम काय यायचा, इकडे बघा. आता ही लाईन जी आहे ही कर्व लाईन आहे आणि लाईन जर स्ट्रेट नसेल, कर्व आहे, म्हणजे त्याचा स्लोप कॉन्स्टंट नसतो. त्याचा स्लोप कॉन्स्टंट नसतो, त्याचा स्लोप चेंज होत जाणार. पॉइंट बदलला, स्लोप बदलणार. फॉर एक्झाम्पल बघा, याला थोडंसं पण हे करू. समजा हा ग्राफ असा काढला लाईक दिस. आता इथं बघा, इथं पहिल्यांदा स्लोप वाढत चाललाय, वाढत चालला. इथं स्लोप काय होतोय, कमी होतोय. पुन्हा काय होत चाललं,
म्हणजे प्रत्येक पॉइंटला स्लोपची व्हॅल्यू चेंज होतीये, चेंज. मग चेंज होतीये म्हणजे इथं स्लोप कॉन्स्टंट नसणार, स्लोप चेंज होतोय. सेकंड बघा, एरिया अंडर कर्व काढायचा आहे. मी पुन्हा ही परपेंडिक्युलर लाईन काढली. आता तुम्ही हा जो फिगर आहे याचा एरिया तुम्हाला काढता येईल का? हा जो शेप आहे हा रेग्युलर शेप आहे का इरेग्युलर शेप आहे? इरेग्युलर. याचा एरिया काढता येईल का तुम्हाला? कसं काढणार? याच्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्म्युला आहे का? जसं इथं ट्रायंगल आला तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, किंवा काही केसमध्ये रेक्टँगल येतो, काही केसमध्ये ट्रॅपेझियम येतो, त्याचे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत स्ट्रेट लाईन मध्ये. पण कर्व आला तर इकडे याचा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही. म्हणजे आधीच्या काळी प्रॉब्लेम यायचा कुठे? कर्व आला की त्याचा स्लोप काढायला पण अडचण होती, आणि एरिया अंडर कर्व हा काढणं पण काय होतं? डिफिकल्ट टास्क होता. आणि मग क्वेश्चन पुन्हा पुन्हा हा यायचा की अशा केसमध्ये या दोन व्हॅल्यू कशा काढायच्या? स्लोप कसा शोधायचा? एरिया अंडर कर्व कसा शोधायचा? आणि इथंच स्टार्ट झालं कशाचं? कॅल्क्युलस इथेच स्टार्ट झालं. लक्षात ठेवा, कॅल्क्युलस ही एक इम्पॉर्टंट ब्रांच आहे. आणि कॅल्क्युलस कुठे रोल प्ले करते? जिथं कर्व येतो तिथे. इथं अप्लाय होतेच होते, बाय डिफॉल्ट ती स्ट्रेट लाईनला सुद्धा अप्लाय होते, दोन्हीकडे अप्लाय होते कॅल्क्युलस. म्हणजे कॅल्क्युलसचा मेन जो हेतू होता तो काय होता? जिथं तुम्हाला कर्व पार्ट मिळेल त्या कर्व पार्ट मध्ये स्लोप काढण्यासाठी आणि एरिया अंडर कर्व काढण्यासाठी, ह्याच्यासाठी मेन कॅल्क्युलस हे डिफाईन झालं किंवा यूज केलं गेलं किंवा शोधलं गेलं कॅल्क्युलस. कॅल्क्युलस पहिल्यांदा एक जर्मन सायंटिस्ट होता ज्यांचं नाव होतं लायबनिझ. लायबनिझ यांनी बनवलं. ॲज वेल ॲज न्यूटनने सुद्धा कॅल्क्युलस बनवलं होतं. पण न्यूटनचं कॅल्क्युलस हे थोडंसं डिफिकल्ट होतं समजण्यासाठी ॲज कम्पेअर टू लायबनिझ. लायबनिझचं कॅल्क्युलस हे इझी होतं, त्याचे सिम्बॉल इझी होते. आजही आपण सिम्बॉल वापरताना कुणाचे वापरतो? लायबनिझचे सिम्बॉल वापरतो आपण. कळालं कॅल्क्युलसचा यूज काय येतो? कॅल्क्युलस कशासाठी यूज केलं जातं? स्लोप आणि एरिया अंडर कर्व काढण्यासाठी कॅल्क्युलस यूज केलं जातं. आता कॅल्क्युलस मध्ये बघा, पुन्हा आपल्याला दोन गोष्टी काढायच्या. याच्यामध्ये स्लोप काढण्यासाठी कॅल्क्युलस जे यूज केलं जातं त्याला म्हणायचं, त्याला काय म्हणणार तुम्ही? त्याला म्हणायचं डिफरन्शिएशन. त्याला काय म्हणायचं? डिफरन्शिएशन, किंवा सिम्पली त्याला तुम्ही म्हणू शकता डेरिव्हेटिव्ह. स्लोप काढण्यासाठी कॅल्क्युलसची जी ब्रांच यूज केली जाते किंवा जो टाइप यूज केला जातो किंवा जी प्रोसेस यूज केली जाते त्या प्रोसेसला काय म्हणायचं? डिफरन्शिएशन. किंवा त्याला सिंपल मध्ये अजून काय नाव सांगितलं मी? त्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह. पहिला पार्ट. मग आता हे तुम्ही डोक्यात फिट ठेवायचं की डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन याचं कामच काय? काय शोधायचं? दिलेल्या ग्राफचा स्लोप. राहील लक्षात. सेकंड वन, तुम्हाला एरिया अंडर कर्व काढण्यासाठी कॅल्क्युलसचा जो टाइप यूज केला जातो त्याला म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? इंटिग्रेशन म्हणायचं. त्याला इंटिग्रेशन. हे कॅल्क्युलसचे दोन मेन पार्ट आहेत, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. तुम्हाला 12वीचं मॅथमॅटिक्स पार्ट 2 सगळं याच्यावर डिपेंड आहे. सो पहिला पार्ट असेल आपला डिफरन्शिएशन किंवा यालाच म्हणायचं डेरिव्हेटिव्ह. ठीक. पुन्हा आपण एक ग्राफ काढूयात. अगेन फंक्शन काय घेणार आपण? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एक्स कुठे आला तुमचा? या इथं. इथं काय आला तुमचा? y. आणि हे फंक्शन आहे y इक्वल टू एफ ऑफ एक्स. डन. आता जसं मी म्हटलं तुम्हाला की इथं आपल्याला ऍझ्युम काय करायचं? ग्राफ स्ट्रेट लाईन का कर्व? कर्व पार्ट घ्यायचं. स्ट्रेट लाईन तर इझी काढू शकतो आपण. आपण इथं काय ऍझ्युम करणार? कर्व. समजा मी बघा इथे एक कर्व काढतो, हा समजा एक कर्व आहे. आणि आता आपलं टार्गेट आहे की आपल्याला काय शोधायचंय? स्लोप शोधायचंय. स्लोप. बरं. स्लोप शोधण्यासाठी पहिलं काम काय करतो आपण? इथे 2 पॉइंट घेतले. समजा मी काय घेतले? 2 पॉइंट. पहिला पॉइंट घेतला आपण ए. बर. ए पॉइंट घेतला. सेकंड पॉइंट काय घेतला आपण? बी. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. इथं बघा हा पॉइंट ए वरून मी इकडे असे हे व्हॅल्यू काढतो. ठीक आहे ना. हा पॉइंट ए असेल. ए चा हा वाला कोऑर्डिनेट कुठला होईल तुमचा? x1. इकडचा हा वाला कुठला होईल? y1. तसंच आपण बी वरून एक परपेंडिक्युलर काढूयात एक्स ऍक्सिसला. हा पॉइंट कुठला होईल? x2. बी वरून आपण या साईडला काढूयात.
हा काय आला तुमचा y2. आले कोऑर्डिनेट्स दोन्ही पॉइंटचे. आता आपल्याला काय शोधायचंय स्लोप. बघा आता इथे काय लिहिता येईल नाव स्लोप ऑफ लाईन. बघा ए आणि बी ला इथे मी स्ट्रेट लाईन काढतो. स्ट्रेट लाईन. एक मिनिट थांबा थोडा पण याला बेंड करू अजून. हा आला y2 हा आला y1 x1 x2. आता इथं ए टू बी जॉईन होणारी आपण काय काढली आपण एक स्ट्रेट लाईन काढली. आता ह्या स्ट्रेट लाईनचा स्लोप काढता येईल ना आपल्याला. मग इथं लिहिता येईल स्लोप ऑफ लाईन ए बी. काय लिहिता येईल स्लोप तुम्हाला. मग स्लोपचा एक तर फॉर्म्युला असतो टॅन थिटा किंवा सेकंड फॉर्म्युला काय होईल तुमचा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. लिहिलं. आता तुम्ही जर नीट बघितलं बघा इथं हा वाला जो पार्ट आहे ही वाली व्हॅल्यू किती आहे तुमची y1 आणि ही व्हॅल्यू किती आहे y2. ही एवढी व्हॅल्यू किती असेल तुमचा हा डेल्टा y म्हणजे y2 मायनस y1 हो का नाही. हे बघा हे जे डिस्टन्स y1 आपण हे डिस्टन्स जे घेतो y1 y2 हे कुठून मोजतो आपण ओरिजिन पासून. मग हा y1 आहे y2 आहे या दोघांचा डिफरन्स मला काय घेता येईल इथे y2 मायनस y1 आणि y2 मायनस y1 लाच मी कशाने दाखवलं डेल्टा y. तुम्हाला आठवतं मी सांगितलं तुम्हाला डेल्टा म्हटलं की लक्षात ठेवायचं चेंज. डेल्टा म्हटलं की काय लक्षात ठेवायचं चेंज. दोन व्हॅल्यूचा डिफरन्स चेंज म्हटलं आला हा डेल्टा y. तसंच इथं बघा आता हा वाला जो पार्ट असेल हा वाला याला काय लिहिणार तुम्ही x2 मायनस x1 म्हणजेच त्याला काय लिहिता येईल आपल्याला पुढं इथं पण सेम तसंच अपडेट होतो आपण y2 मायनस y1 ला काय लिहिणार तुम्ही डेल्टा y. x2 मायनस x1 ला काय लिहिलं. हा जो स्लोप आलेला आहे हा स्लोप कशाचा आहे ह्या स्ट्रेट लाईन एबीचा आहे. आणि लक्षात ठेवा ही स्ट्रेट लाईन एबी हा या कर्वचा पार्ट नाही. आपला जो मेन कर्व आहे ना तो हा वाला इथं हा बेंडिंग लाईन ही आपला मेन ग्राफ आहे. आणि आपण हा जो स्लोप काढलाय हा स्लोप कशाचा काढलाय आपण एबी ह्या स्ट्रेट लाईनचा स्लोप काढलाय या स्ट्रेट लाईनचा. आता नीट लक्ष द्या इथे लिहितो मी बघा ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू 0. याचं मिनिंग समजून घ्या. काय लिहिलं मी इथं ऍज डेल्टा एक्स या ऍरोला काय म्हणायचं टेंड्स टू. डेल्टा एक्स टेंड्स टू 0 म्हणजे काय तर डेल्टा एक्स ची व्हॅल्यू हळूहळू कशाला अप्रोच होत चालली आहे 0 ला. हे बघा हा तुमचा डेल्टा एक्स आहे बरोबर आहे ना. हा डेल्टा एक्स आहे. हा तुमचा इथं पण हा बी पॉइंट काढलाय. हा जो डेल्टा एक्स आहे हळूहळू 0 ला येणार म्हणजे हे डिस्टन्स हळूहळू काय होत जाणार कमी कमी. बरं आता बघा आपण ए पॉइंट फिक्स ठेवलाय. डिस्टन्स कमी होते म्हणजे कुठला पॉइंट मूव्ह होतोय बी पॉइंट मूव्ह होतोय. जसं जसं हा डिस्टन्स कमी कमी होईल तसं तसं तुमचा बी पॉइंट खाली खाली येत जाईल हो का नाही. जसं जसं हे डिस्टन्स कमी होतंय तसं तसं तुमचा बी पॉइंट असा खालच्या बाजूला शिफ्ट होत जाईल. बघा ना समजा मी म्हटलं बघा हा डेल्टा एक्स मी इथं घेतला असा डेल्टा एक्स एवढाच घेतला मी एवढा घेतला म्हणजे तुमची ही स्ट्रेट लाईन आली म्हणजे तुमचा बी पॉइंट या पॉइंटला आला. येस ऑर नो. बरं हा बघा इथं लक्ष द्या जसं जसं डेल्टा एक्स कमी कमी होतोय बी पॉइंट खालच्या बाजूला शिफ्ट होतोय तर तुमची ही जी लाईन स्ट्रेट लाईन ए बी आहे ही सुद्धा अशी हळूहळू हळूहळू खालच्या लाईनला बेंड होत जाणार. येस ऑर नो. आणि जेव्हा जेव्हा हा डेल्टा एक्स ची व्हॅल्यू कमी कमी होत जात सगळ्यात शेवटी डेल्टा एक्स ची व्हॅल्यू किती होणार 0. ज्या मोमेंटला डेल्टा एक्स ची व्हॅल्यू 0 झाली तेव्हा बी पॉइंट कशाला मॅच होईल ए पॉइंटला मॅच होणार. बी पॉइंट कशाला मॅच होईल ए पॉइंटला मॅच होईल. आणि लक्षात घ्या जेव्हा बी पॉइंट हा ए ला मॅच झाला म्हणजे ही जी स्ट्रेट लाईन आहे ना ही स्ट्रेट लाईन म्हणजेच या पॉइंट ए ला ती काय असेल पॉइंट ए ला ती असेल टँजेंट. पॉइंट ए ला काय असेल टँजेंट. टँजेंट आठवा टँजेंट कशाला म्हणतात. टँजेंट हा कन्सेप्ट तुम्ही पहिल्यांदा कुठे शिकला होता सर्कलमध्ये. सर्कलमध्ये टँजेंट कशाला म्हणतो रे टँजेंट म्हणजे अशी की जी सर्कलच्या किती पॉइंट मधनं पास होतीये एकच पॉइंट मधनं. सर्कलच्या सर्कम्फरन्स वरचा जो एक सिंगल पॉइंट आहे त्या सिंगल पॉइंट मधनं पास होणाऱ्या लाईनलाच काय म्हणतो आपण टँजेंट. आणि इथं जसं डेल्टा एक्स ची व्हॅल्यू 0 होईल डेल्टा एक्स ची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे बी पॉइंट हा ए पॉइंटला मॅच झाला.
बी पॉइंट हा ए पॉइंटला मॅच झाला म्हणजे ही स्ट्रेट लाईन AB जी असेल ती आता कशामध्ये कन्वर्ट होईल, ती टँजेंट मध्ये कन्वर्ट होईल. टँजेंट कुठल्या पॉइंटला, पॉइंट ए ला, ए म्हणा किंवा बी म्हणा, कारण ए आणि बी त्या केसमध्ये मॅच होतील. येत आहे का लक्षात? सो इथं लिहिता येईल आपल्याला ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू 0 लाईन AB बिकम्स टँजेंट कुठं, ऍट पॉइंट ए. आणि मग आता नवीन स्लोप बघा, therefore स्लोप ऑफ, आता स्लोप कशाचा घेणार आपण, टँजेंट, कारण आता लाईन एबीच काय झालीये, टँजेंट, म्हणजेच एबीचा स्लोप म्हणजेच कुणाचा स्लोप झाला, आता टँजेंटचा स्लोप झाला. मग स्लोप ऑफ टँजेंट इज काय स्लोप होणार बघा, हा जो स्लोप होता हा स्ट्रेट लाईनचा स्लोप होता. आता आपल्याला टँजेंटचा स्लोप काढायचा आहे. टँजेंटचा स्लोप काढण्यासाठी फक्त एकच चेंज झाला, डेल्टा एक्स ची व्हॅल्यू कशाला अप्रोच झाली, 0 ला. मग याला कसं लिहायचं बघा, therefore स्लोप इक्वल टू, याला आपण लिहितो लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0. ही टर्म का आली लक्षात घ्या, हे तुम्हाला पुढे मॅथ्स मध्ये आहे, लिमिट हा चॅप्टर तुम्हाला आहे मॅथ्स मध्ये. फक्त मी आता इथे शॉर्ट तुम्हाला सांगतो, मी लिमिट, याला लिमिट म्हणायचं, LIM शॉर्ट फॉर्म लिहितो आपण त्याला, पण त्याचं ऍक्च्युअल नाव लिमिट आहे. याला वाचायचं लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0, म्हणजे डेल्टा एक्स ची व्हॅल्यू कशाला अप्रोच होणार आहे, 0 ला. आणि हे लिमिट टाकलंय आपण, लिमिट म्हणजे कंडिशन टाकली आपण, की हे जर असं झालं तर हा जो स्लोप आहे म्हणजे कुठला, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, हा जो स्लोप जो स्ट्रेट लाईन एबीचा होता तो आता कोणाचा होईल, टँजेंटचा स्लोप होईल. आणि मग यालाच पुढे हे प्रत्येक वेळी एवढं लिहिणं, प्रत्येक वेळी आपण लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स एवढं सगळं लिहिण्याऐवजी याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये याला लिहितो आपण dy अपॉन dx. हा झाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म, dy अपॉन dx. dy बाय dx ला कसं वाचायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आलं? जसं dy बाय dx ला आपण हे नाव दिलंय, तसं मला सांगा, समजा मी इथे लिहितो dx अपॉन dt, dx अपॉन dt, याला कसं वाचणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. आलं लक्षात? म्हणजे डिव्हिजनला जी टर्म असेल, हा डी जो आहे ना, हा डेरिव्हेटिव्हचा सिम्बॉल आहे. किंवा याला आपण अजून एक नाव देतो बघा, याला आपण अजून कसं वाचू शकतो, याला म्हणायचं रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू काय, एक्स. दोन्ही लक्षात ठेवा. फिजिक्स मध्ये आपण युजली हा वाला टर्म घेतो आपण, रेट ऑफ चेंज ऑफ. पुढे मी जेव्हा तुम्हाला मोशन शिकवेल तेव्हा हे येईलच. हा झाला डेरिव्हेटिव्हचा बेसिक कन्सेप्ट. डेरिव्हेटिव्हचा यूज काय होता, डेरिव्हेटिव्हचा यूज होता तुम्हाला काय शोधायचा आहे, स्लोप. स्लोप ऑफ दिलेल्या कशाचा, स्लोप ऑफ व्हॉट, कर्व ऍट गिव्हन पॉइंट. आता डेरिव्हेटिव्हचा जो हा वाला पार्ट आहे यालाच पुढे आपण ऍप्लिकेशन लेवलला कन्वर्ट करतो त्याला आपण. आणि ऍप्लिकेशन लेवलला कन्वर्ट करताना आपल्याला काही बेसिक फॉर्म्युलाज यूज करावे लागतात. आता ते फॉर्म्युलाज देतो मी तुम्हाला, त्याच्या आधी एक सांगतो मी तुम्हाला, इथं आपण काय लिहिले, y इज अ फंक्शन ऑफ x लिहिले ना आपण इथे, y इज अ फंक्शन ऑफ x. मॅथमॅटिक्स मध्ये टोटल 5 टाईपचे फंक्शन आहेत, L, I, A, T आणि E, हे 5 टाईपचे फंक्शन आहेत. फुल फॉर्म बघा, L जो आहे, L म्हणजे लॉगरिथम. L म्हणजे काय, लॉगरिथम. आपण लॉग टेबल शिकलो ना, तो वाला लॉगरिथम. I म्हटलं की इनव्हर्स म्हणायचं याला, इनव्हर्स फंक्शन. इथं L म्हटलं की हा इथं लिहितो मी लॉग एक्स. I म्हटलं की इनव्हर्स म्हणजे समजा साइन इनव्हर्स ऑफ एक्स. किंवा आपण बघा वेक्टर मध्ये टॅन इनव्हर्स आपण यूज केला होता, हो की नाही, थिटा काढताना, डायरेक्शन काढताना, थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स कोइफिशियंट ऑफ जे कॅप डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ आय कॅप, तो वाला. इनव्हर्स म्हटलं की इनव्हर्स फंक्शन आलं. हा जो ए आहे ना, ए म्हणजे अल्जेब्रिक. अल्जेब्रिक म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत 10वी पर्यंतचं मॅथ्स बघितलं, ज्याच्यामध्ये पॉलिनॉमियल होतं, लिनियर इक्वेशन होते, सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही सोडवलेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही सोडवलेत, ते सगळं कशामध्ये येतं, अल्जेब्रिक मध्ये. टी म्हणजे ट्रिगोनोमेट्री, ज्याच्यामध्ये तुम्हाला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. लक्षात घ्या, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन वेगळे आणि इनव्हर्स वेगळे.
इनवर्स म्हटलं की डोक्यावर -1 असतं त्यांचं. आणि ट्रिगो फंक्शन जे तुम्ही 10वीला शिकलात, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, किंवा एक्स मध्ये पण घेऊ शकतो आपण, साइन एक्स, कॉस एक्स. आणि सगळ्यात लास्ट आहे ई. ई म्हणजे एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल म्हणजे अशा फॉर्म मध्ये असतात ते, e टू द पॉवर एक्स, a टू द पॉवर एक्स. हे त्याचे दोन कॉमन फॉर्म आहेत. एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय, तर पॉवर मध्ये, पॉवरचं लक्षात येतं तुम्हाला, पॉवर मध्ये दिलेलं फंक्शन असणं. हे 5 टाईपचे फंक्शन मॅथ्स मध्ये तुम्ही युज करणार आहेत. इथं बघा y इक्वल टू एफ ऑफ एक्स लिहिले ना आपण, फंक्शन ऑफ एक्स. इथं ते फंक्शन आहे ना, हे 5ही फंक्शन पॉसिबल आहेत. 5ही फंक्शन पॉसिबल असतात. लॉग पण येऊ शकतो, इनवर्स पण येऊ शकतो, अल्जेब्रिक येऊ शकतो, ट्रिगो येऊ शकतो, किंवा एक्सपोनेन्शियल येऊ शकतो. हे 5 फंक्शन पॉसिबल आहेत. आता सो याचे काही बेसिक फॉर्म्युले बनवलेत आपण. ते जे फॉर्म्युलाज आहेत, तुम्हाला 12वीला हा चॅप्टर इन डिटेल आहे. फक्त मी आता फिजिक्सला आपल्याला जेवढे जेवढे फॉर्म्युलेज लागतील तेवढे फक्त मी तुम्हाला देतो. इथं लिहितो मी फंक्शन, आणि इथं लिहितो मी त्याचा काय घ्यायचं, त्याचा आपण इथं डेरिव्हेटिव्ह. किंवा एक काम करू आपण, आधी तुम्हाला लॉज देतो आणि मग आपण फंक्शन आणि हे फॉर्म्युलेज देतो. लॉज बघा काय काय घ्यायचे. आता पॉसिबिलिटी काय काय असू शकते बघा. इथं फंक्शन ऑफ एक्स मध्ये पॉसिबिलिटी अशी असू शकते की 2 फंक्शनचं ऍडिशन येऊ शकतं. 2 फंक्शनचं काय येऊ शकतं, ऍडिशन येऊ शकतं, किंवा सबट्रॅक्शन येऊ शकतं, किंवा मल्टिप्लिकेशन, किंवा डिव्हिजन, किंवा पॉवर मध्ये येऊ शकतं. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, किंवा एखादी टर्म कुठे असेल, पॉवर मध्ये असेल. सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. त्यासाठी आपण बघा लॉज, पहिला लॉ इथं काय येईल, 2 फंक्शनचे काय येऊ शकते, ऍडिशन. फंक्शन काय घेतलं मी, पहिलं फंक्शन यू घेतलं, सेकंड फंक्शन व्ही. यू हे सुद्धा कोणाचं फंक्शन आहे, एक्सच, आणि व्ही सुद्धा कोणाचे. असं असेल तर डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्ही सिंगल टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे इथं यू चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, du अपॉन dx, मध्ये साइन काय येईल, प्लस. व्ही चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, dv अपॉन dx. इथं प्लस आहे, इथं प्लस द्या, इथं मायनस असेल तर इथं मायनस साइन द्यायचा. डन. सेकंड लॉ जो आहे तो मल्टिप्लिकेशनचा आहे, u इंटू व्ही. आता याच्यामध्ये खूप सोपं आहे बघा. काय करायचं, पहिल्यांदा दिलेलं पहिलं फंक्शन तुम्ही आहे असं लिहा, यू लिहिलं नाही आहे असं, इंटू सेकंडचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डीव्ही अपॉन डीएक्स. मल्टिप्लिकेशनला मध्ये साइन ऑलवेज काय यूज करायचं, ऑलवेज प्लस साइन यूज करायचं. आता इथं तुम्ही पहिलं फंक्शन लिहिलं, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह काढला, प्लस साइन, इथं उलट करायचं. म्हणजे काय, आधी जसा आहे तसा ठेवलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आणि पहिल्यामध्ये ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय तो ऍज इट इज घ्यायचा. म्हणजे इथं होईल व्ही इंटू काय होईल तो बघा, पहिलं फंक्शन आहे असं, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, प्लस सेकंड फंक्शन आहे असं, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर पुढचा डी अपॉन डी एक्स ऑफ, आता कुठला घेऊया आपण, डिव्हिजनचा. कोशंट रूल म्हणतो आपण याला. याच्यामध्ये काय करायचं बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा व्ही खालचा टर्म आहे असं लिहायचा, du अपॉन dx, पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. सेकंड टर्म इंटू पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, साइन काय ठेवायचं, मायनस, आणि उलट करायचं, u इंटू, आलं का. काय केलं, आधी सेकंड फंक्शन डिव्हिजनचं पहिल्यांदा लिहायचं, न्यूमरेटरचा जो असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह, मायनस न्यूमरेटर आहे तसं लिहायचा, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह, होल डिवायडेड बाय काय घ्यायचा, होल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. याच्यासोबत अजून एक फंक्शन देतो मी तुम्हाला. समजा बऱ्याच वेळेला तुम्हाला असं दिसेल की एखादा कॉन्स्टंट आहे के इंटू यू. यू म्हणजे तुमचं दिलेलं फंक्शन आहे एक्स, आणि के हा काय, कॉन्स्टंट म्हटलं की याच्यामध्ये नंबर येऊ शकतो, कुठलाही नंबर, किंवा काही कॉन्स्टंट टर्म आहेत बघा, जसं पाय असेल, पाय ही कॉन्स्टंट टर्म आहे. किंवा फिजिक्स मध्ये म्हणा, फिजिक्स मध्ये बघा ग्रॅव्हिटेशनल लॉ मध्ये कॉन्स्टंट काय आहे, जी कॉन्स्टंट आहे, कॅपिटल जी जो घेतो आपण तो. किंवा कुलम्स लॉ तुम्ही शिकला असाल तर कुलम्स लॉ मध्ये आपण 1/4πε0 घेतो, कॉन्स्टंट आहे. ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्या कॉन्स्टंटलाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये के म्हटलं. लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह काढताना
तुम्हाला जर कॉन्स्टंट टर्म ही मल्टिप्लाय मध्ये असेल दिलेल्या फंक्शनच्या, कॉन्स्टंट टर्म आहे अशी बाहेर काढायची आणि तुम्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा k इंटू du बाय dx. इथं लिहूया आपण फंक्शन आणि फंक्शन नंतर इथं त्याचा काय काढायचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह. समजा फक्त कॉन्स्टंट टर्म असेल, फक्त कॉन्स्टंट, त्याला मल्टिप्लाय कुठलंही फंक्शन नाही, फक्त कॉन्स्टंट टर्म असेल, फक्त कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. 0 घेऊन टाकायचं, फक्त कॉन्स्टंट. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे x टू द पॉवर n. x टू द पॉवर n याचं मिनिंग काय, तुम्हाला फंक्शन दिले आणि फंक्शनच्या डोक्यावर काय पॉवर. हा n जो आहे ना कॉन्स्टंट नंबर असेल, 2 असेल, 5 असेल, 1/2 असेल, कुठली व्हॅल्यू असं असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, पहिल्यांदा n लिहायचं, x टू द पॉवर काय घ्यायचा n मायनस. ह्याचे एक्झाम्पल देतो मी मला सगळे. त्याच्यानंतर पुढचा लॉग x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा e टू द पॉवर x, जसा आहे तसा. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ x. हे सगळे फॉर्म्युले लर्न करायचे. पुढचा 1/x असेल, लक्षात ठेवा ही मिस्टेक नाही करायची, बरीचशी मुलं करतात. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. बरीच मुलं काय करतात मग 1/x चा डेरिव्हेटिव्ह लॉग x, पण असं नसतं. 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/x स्क्वेअर, -1/x स्क्वेअर असतो. क्लिअर. त्याच्यानंतर पुढचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे साइन x. साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा cos x. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा -sin x घ्यायचा, -sin x. त्याच्यानंतर tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा sec स्क्वेअर x घ्यायचा. त्याच्यानंतर sec x. sec x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा sec x इंटू tan x. त्याच्यानंतर cosec x. cosec x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मायनस cosec x इंटू काय घ्यायचा cot x. आणि सगळ्यात शेवटचं cot x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मायनस cosec स्क्वेअर x. हे एवढे फॉर्म्युले तुम्ही आतापुरतं फिजिक्स साठी एवढे लर्न केलेत तरी मोर दॅन इनफ आहे. पण समजा इथं बघा पहिला क्वेश्चन घेऊ आपण. समजा y इज इक्वल टू आपल्याला समजा दिलेला आहे x टू द पॉवर 4 प्लस साइन x अशी टर्म दिली आपल्याला. म्हणजे इथं अगेन बघा इक्वेशन बघितलं की तुम्हाला कळायला पाहिजे की y हा कोणाचा फंक्शन आहे x. बर y हा x चा फंक्शन आहे. इथं बघा आता या साईडला तुम्हाला किती टर्म्स आहेत 2. मग तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की मॅथ्स मध्ये आपण किती टाईपचे फंक्शन घेतो 5. त्यामध्ये x टू द पॉवर 4 हे कुठलं फंक्शन आहे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि साइन x हे कुठलं फंक्शन आहे ट्रिगो फंक्शन आहे. मग आता मध्ये साइन कुठलं दिलंय प्लस. मग प्लस किंवा मायनस असेल तर खूप सिंपल आहे. याला लिहायचं कसं, पहिली स्टेप इथं होईल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय होईल तो x. मग therefore आता y चं x सोबत डेरिव्हेटिव्ह, y चा x सोबत काय घ्यायचा dy/dx इज इक्वल टू. पुन्हा आता इथं डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आपल्याला x टू द पॉवर 4 विथ रिस्पेक्ट टू काय. मग याला लिहायचं कसं बघा d/dx ऑफ काय होईल इथे तुमचा हा x टू द पॉवर 4. मध्ये साइन प्लस आहे सो प्लस येईल. इथं साइन x आहे म्हणजे इथं होईल d/dx ऑफ काय होईल अगेन हा साइन x. आता आपण इथं फॉर्म्युला युज करणार. आता मला सांगा याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला युज होईल आपला. याच्यामध्ये आपला x टू द पॉवर n चा फॉर्म्युला. x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो n इंटू x टू द पॉवर n-1. मग आता इथं तुम्ही x टू द पॉवर 4 आणि x टू द पॉवर n याला कम्पेअर करा. याला जर कम्पेअर केलं तर तुम्हाला लक्षात येईल n ची व्हॅल्यू किती आहे 4. मग बघा x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह n इंटू x टू द पॉवर n-1 आहे. तर इथे x टू द पॉवर 4 चा काय होईल बघा तो 4 हा मल्टिप्लायला आला. जसं इथं n पॉवर होता तो आधी मल्टिप्लायला आला मग x आला. इथं पण आपण x लिहिणार. पॉवर किती असेल n-1 इथं किती होईल 4-1 आलं एवढं. पुढे प्लसला प्लस साइन दिला.
साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डायरेक्ट लिहिणार आपण. पुढं हा सॉल्व्ह होईल 4 x टू द पॉवर किती होईल एक्सचा क्यूब प्लस काय आला हा कॉस एक्स. हे आपलं फायनल आन्सर आलं dy/d. हा झाला तुमचा दिलेल्या फंक्शनचा हा आपण डेरिव्हेटिव्ह काढला. आता हे प्लस वाला घेतला. समजा एखादा अजून एक घेऊ आपण. समजा सेकंड घेऊया y इज इक्वल टू आपण फंक्शन घेऊया 2x टू द पॉवर 5 मायनस 4e टू द पॉवर x घेऊया. पुन्हा बघा इथं पहिलं फंक्शन अगेन अल्जेब्रिक आहे. एक्स वाले जे फंक्शन आहेत सगळे अल्जेब्रिक. e टू द पॉवर x कुठलं होईल हे एक्सपोनेन्शियल. मग पुन्हा बघा इथे अगेन पहिली स्टेप काय लिहिणार आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एक्स, कारण आता एक्स फंक्शन आहे. पुन्हा बघा y चा x सोबतचा डेरिव्हेटिव्ह काय होईल dy/dx इज इक्वल टू आता 2x टू द पॉवर 5 चा x सोबत डेरिव्हेटिव्ह अगेन इथं d/dx हे फिक्स येणार. x सोबत डेरिव्हेटिव्ह आहे d/dx. इथं पहिली टर्म आली 2x टू द पॉवर 5 मायनसला मायनस साइन. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह होईल d/dx ऑफ काय होईल तो 4 इंटू e टू द पॉवर x. आता इथं बघा इथं तुमचा डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय होता. तसा आता इथं डायरेक्ट फॉर्म्युला सोबत इथं अजून एक टर्म आली आहे कोइफिशियंट आहे 2 आणि 2 हा कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये किंवा पुढे जाऊन कशाचे लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह असेल इंटिग्रेशन असेल समिशन असेल तुम्हाला कॉन्स्टंट टर्म जी मल्टिप्लाय किंवा डिव्हिजन असते ना ती तुम्ही ऍज इट इज बाहेर घ्यायची. मग इथं बघा आता हा काय होईल इथे इक्वल टू साइन देतो मी. इथं हा 2 ऍज इट इज बाहेर आला. इथं आतमध्ये इथं होईल तुमचा d/dx ऑफ काय होईल तो x टू द पॉवर 5 मायनसला मायनस साइन देणार. इथे कॉन्स्टंट काय आहे तुमचा हा 4 तो पण बाहेर येईल. सो मायनस 4 इंटू d/dx ऑफ काय होईल तो e टू द पॉवर x. क्लिअर. पुढे इक्वल ला इक्वल साइन हा 2 ला 2 ऍज इट इज. इथे या दोघांच्या मध्ये साइन नाहीये म्हणजे ते मल्टिप्लिकेशन आहे. पुढं x टू द पॉवर 5 अगेन हाच फॉर्म्युला बघा सेम फॉर्म्युला. मग इथं काय होईल हा x टू द पॉवर 5 चा काय आला 5x टू द पॉवर 5 मायनस 1 याला हवं तर छोटं ब्रॅकेट द्या मायनस 4 इंटू e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e टू द पॉवर x. पुढे याला सिम्प्लिफाय करू आपण. हा 2 इंटू 5 10 x टू द पॉवर किती आला तो 4 मायनस किती आला 4 इंटू e टू द पॉवर x. हे आलं आपलं फायनल आन्सर. आता आपण एक समचं बघितलं एक डिफरन्स वाला बघितलं. थर्ड क्वेश्चन घेऊया आपण y इज इक्वल टू x इंटू साइन एक्स. आता इथं बघा पुन्हा इथं बघा x म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि साइन एक्स म्हणजे दोघांमध्ये साइन कुठला आहे मल्टिप्लिकेशन. म्हणजे आता इथं आपल्याला रूल कुठला यूज करावा लागेल मल्टिप्लिकेशनचा रूल. त्याच्या आधी आपण स्टेप फॉलो करूयात. इथं पहिल्यांदा लिहिणार आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू अगेन काय असेल तो x. मग therefore y चा डेरिव्हेटिव्ह काय होणार dy/dx इक्वल टू मल्टिप्लिकेशनच्या वेळी आहे ना तुम्ही फक्त इथं d/dx आणि इकडे ही अख्खी आहे अशी टर्म इथे येईल x साइन x ऍज इट इज. आता इथं x आणि साइन x मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. सो इथे लिहिता येईल आपल्याला रूल युझिंग कुठला रूल असेल तो u इंटू v असेल तर डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण पहिल्यांदा u आहे असं लिहायचा v चा डेरिव्हेटिव्ह इंटू dx आला प्लस पुढे v ऍज इट इज लिहायचा आणि पुढे काय घ्यायचा u चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा अगेन विथ रिस्पेक्ट टू x. मग आता बघा सेम फॉर्म्युला आहे याला आपण इथे अप्लाय हवं तर तुम्ही इथे याला असं हा d/dx लिहा इकडे म्हणजे कन्फ्युजन नाही व्हायचं. मग आता इथे बघा मग therefore हा dy/dx आपला आहे असा असेल इक्वल टू ला इक्वल टू साइन आलं. आता नीट लक्ष दिलं तुम्ही तर इथे बघा d/dx इकडे x इंटू साइन एक्स आहे इथं u इंटू v आहे म्हणजे u ची व्हॅल्यू किती असेल x आणि v ची व्हॅल्यू किती झाली साइन एक्स. मग आपण फक्त तिथे सबस्टिट्यूट करायचं. इकडे बघा इथं हवं तर मी लिहितो इथं x ला एरो दिला u आणि साइन एक्स ला एरो दिला v. आता इकडे पहिला u आहे u ची व्हॅल्यू किती आहे x ला x ऍज इट इज झाला इंटू ला इंटू हा इथे d/dx लिहिणार मी आणि तो v लिहिलाय v ची व्हॅल्यू किती आहे साइन एक्स हा इकडे साइन एक्स आला. पुढे प्लस ला प्लसचा साइन आता इथं v आला पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा असेल साइन एक्स
इंटू हा डी अपॉन dx ऑफ काय आला इकडे, हा एक्स आला. याचं सिंपल सांगतो मी तुम्हाला. इथे लक्षात ठेवताना बघा, पहिली टर्म आहे अशी लिहिली, एक्स ला एक्स आहे असं, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह. मल्टिप्लिकेशन म्हटलं की ऑलवेज प्लस साईन, आणि हे उलट करायचं म्हणजे सेकंड टर्म आहे अशी लिहायची आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मग आता आपण याला सोडवणार. हा एक्स ला एक्स आहे असाच इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असेल, कॉस एक्स आहे असाला कॉस एक्स, पुढे प्लसला प्लस साइन, हा साइन एक्स आपला ऍज इट इज झाला इंटू एक्सचा एक्स सोबत डेरिव्हेटिव्ह किती असेल 1. एक्सचा एक्स सोबत डेरिव्हेटिव्ह किती असेल 1. हे बघा ना, हा dx अपॉन dx डायरेक्टली कट होईल ना तो. एक्सचा एक्स सोबत डेरिव्हेटिव्ह 1 असेल, वायचा वाय सोबत 1च, टीचा टी सोबत 1. सो हा 1 आला इकडे इंटू 1 लिहिता येईल. सो फायनल आन्सर होईल आपला एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू 1 किती झाला साइन एक्स. हे कशाचं व्हॅल्यू आले आपल्याला dy अपॉन dx आला. हे फायनल आन्सर असेल. आता असंच एक घेऊया आपण डिव्हिजनचा, एक डिव्हिजनचा घेऊया. बघा इकडे आता क्वेश्चन नंबर 4. समजा इथे लिहितो मी y इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन साइन एक्स घेऊया. आता इथे बघा, इथं डिव्हिजन आहे आणि इथं दोन्ही फंक्शन कुठले आहेत, ट्रिगो फंक्शन आहेत. ठीक आहे, पण समजा तर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन असा आला की युजिंग द रूल ऑफ डेरिव्हेशन और युजिंग द रूल ऑफ डिफरन्शिएशन फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, तर तुम्हाला इकडे रूलच वापरायचा आहे. आणि इथे रूल कुठला युज होणार आहे, यू अपॉन व्ही, कोशंट रूल युज होईल आणि तोच तुम्हाला इथे वापरायचा आहे. तसं बघायला गेलं तर ह्याचं खूप साधं सिंपल काम आहे बघा. आपलं कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय असतो, कॉट एक्स असतं, आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स. हे आपण डायरेक्ट लिहू शकतो, पण जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन दिला तुमच्या कॉलेजच्या किंवा फायनल एक्झामला की युजिंग द रूल ऑफ कोशंट किंवा युजिंग द रूल ऑफ डिफरन्शिएशन, तर मग तुम्ही इथं यू अपॉन व्ही चा रूलच वापरायचा, इथं तो शॉर्टकट वापरायचा नाही. मग आता इथं बघा कसं होईल. इथे अगेन पहिली टर्म असेल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो देयरफॉर y चा असेल तो dy अपॉन dx इज इक्वल टू d अपॉन dx ऑफ कॉस एक्स अपॉन काय आला तो साइन एक्स. अगेन इथं लिहिता येईल आपल्याला युजिंग कुठला रूल असेल आता इथे, हा d अपॉन dx ऑफ u अपॉन v इक्वल टू काय असतो याचा डेरिव्हेटिव्ह, आधी इथे v लिहायचा, v इंटू du अपॉन dx मायनस u इंटू dv अपॉन dx होल डिवायडेड बाय v स्क्वेअर. मग इथे लिहिता येईल बघा therefore dy अपॉन dx इज इक्वल टू, आता इथे बघा u ची व्हॅल्यू किती असेल cos x आणि v ची व्हॅल्यू असेल sin x. मग आता इकडे बघा, इथं पहिलं v म्हणजे काय आला तो sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे cos x मायनस u म्हणजे cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v आलाय म्हणजे तो sin x होल डिवायडेड बाय v चा स्क्वेअर म्हणजे तो काय झाला साइन स्क्वेअर एक्स झाला. तो साइनचा स्क्वेअर म्हणजे तो साइन स्क्वेअर एक्स. पुढे याला सोडवूयात आपण. हा पहिला साइन एक्स ला साइन एक्स ऍज इट इज इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. पुढे हा मायनसला मायनस ऍज इट इज, हा कॉस एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होल डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स. पुन्हा बघा हे साइन कट होतील का, इथे साइन एक्स कॅन्सल होतील का, नाही. का, कारण इकडे हे मायनस मध्ये कॅन्सल होणार नाही. मग बघा इकडे साइन एक्स इंटू मायनस साइन एक्स किती होईल, तो मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स. अगेन मला सांगा हे साइन स्क्वेअर एक्स कट होईल का, नाही. मग इथं होईल काय बघा, इथे न्यूमरेटर मधनं कुठला साइन कॉमन निघेल, मायनस साइन कॉमन आला, आतमध्ये काय आला तो साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल डिवायडेड बाय काय आला तो साइन स्क्वेअर एक्स. डन. मग आता साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 फंडामेंटल आयडेंटिटी. सो हा झाला -1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन साइन काय असतो कोसेक.
मग 1/sin²x काय असेल तो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स होईल. हा तुमचा आला dy/dx. इथं हवं तर तुम्ही इथे लिहू शकता सिन्स sin²x प्लस cos²x इक्वल टू 1 आणि इथं लिहायचं 1/sin x इज इक्वल टू असतो तो कोसेक एक्स असतो कोसेक एक्स. काही क्वेश्चन होमवर्कला देतो ते सोडवा.